ॲडव्हर्ब हा पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकणार आहोत. आणि या पार्ट्स ऑफ स्पीच शिकत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येतो परीक्षेला, तो म्हणजे एक पार्ट्स ऑफ स्पीच दुसरा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून वापरायचा. म्हणजे सेम वर्ड असतो तो, आणि तो जो सेम वर्ड असतो तो वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून वाक्यात वापरायचा. आणि वापरत असताना आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की तोच शब्द आपण वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून वापरू शकतो. पण मग ते करत असताना आपल्याला फंक्शन लक्षात घ्यावं लागेल. फंक्शन फार महत्त्वाचा प्रकार आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की हे जे पार्ट्स ऑफ स्पीच बनवलेले आहेत या कशाच्या आधारावर बनवले की प्रत्येक शब्दाचा फंक्शन बघितला, त्या फंक्शनप्रमाणे त्या शब्दांना डिव्हाइड केलं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, आणि वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिव्हाइड केल्यावर आपल्याला 8 ग्रुप्स मिळाले आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच बनले. मग एका ग्रुपमधला शब्द दुसऱ्या ग्रुपमध्ये जातच नाही का? असं नाही आहे, तर ते जातात. आणि ह्या म्हणजे ॲडव्हर्ब शिकत असताना तुम्हाला खूप लक्षात येईल जास्त. ॲडव्हर्बमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सापडतील की ज्या ॲडजेक्टिव्हमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. असं म्हणतो मी तर काही शब्द काही गोष्टी तर फक्त ॲडजेक्टिव्हच्याच असतात, असं आपण आजपर्यंत गृहीत धरलेलं होतं. त्यानंतर काही गोष्टी आपल्याला अशा बघायला मिळतील की ज्या प्रोनाऊनमध्ये पण आहेत, ॲडजेक्टिव्हमध्ये पण आहेत आणि ॲडव्हर्बमध्ये पण आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती होईल आपल्याला की ॲडव्हर्बमधले काही शब्द असे असतील की जे आपल्याला वाटणारच नाहीत ॲडव्हर्ब आहेत, ते आपल्याला काय वाटतील प्रिपोजिशन्स आहेत. म्हणजे हा जो ॲडव्हर्ब आहे ना, प्रिपोजिशनसोबत कन्फ्यूज करेल आपल्याला, तो ॲडजेक्टिव्हसोबत कन्फ्यूज करेल आपल्याला, तो प्रोनाऊनसोबत कन्फ्यूज करेल आपल्याला. मग हे ज्यावेळेस कन्फ्युजन पुन्हा पुन्हा येईल तर पुन्हा पुन्हा मी एक गोष्ट आठवण करून देईल. काय? फंक्शन. प्रोनाऊनचं फंक्शन काय आहे, ॲडजेक्टिव्हचं फंक्शन काय आहे, ॲडव्हर्बचं फंक्शन काय आहे आणि प्रिपोजिशनचं फंक्शन काय आहे. प्रिपोजिशन आपण अजून अभ्यासलेला नाही, त्यामुळे प्रोनाऊनचं फंक्शन लक्षात घ्या. प्रोनाऊन काय करतो? नावाच्या ऐवजी वापरला गेला. ॲडजेक्टिव्ह काय करतो? नावाला क्वालिफाय करतो. द वर्ड दॅट क्वालिफाईज द नाऊन और द वर्ड दॅट गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाऊन. म्हणजे तो नावाच्या आधी येईल आणि नावाला क्वालिफाय करेल. ॲडव्हर्ब मात्र काय करतो? तो व्हर्बच्या नंतर येईल, व्हर्बला क्वालिफाय करेल आणि व्हर्बला मॉडिफाय करेल आणि व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगेल. व्हर्बसोबतच अजून कोणाकोणाला मॉडिफाय करतो ते तर मी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओमध्ये म्हणजे ॲडव्हर्ब आता व्यवस्थित शिकवायला सुरू करेल तेव्हा मी सांगणार, कारण तो महत्त्वाचा भाग असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिपोजिशनमध्ये फार गोंधळ होणार आहे. हो, अगदी चांगल्या चांगल्या शिक्षकांचा सुद्धा गोंधळ होतो. आता ऑन हा शब्द आहे, ॲडव्हर्ब म्हणून पण वापरता येईल, प्रिपोजिशन पण म्हणून वापरता येईल. मग त्यावेळेस आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की प्रिपोजिशनचं फंक्शन वेगळं असतं, ॲडव्हर्बचं फंक्शन वेगळं असतं. ॲडव्हर्ब डिटेलमध्ये शिकणारच आहोत आपण, तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकली ॲडव्हर्बबद्दल. तो व्हर्बला मॉडिफाय करतो. पी.टी. उषाचं उदाहरण सांगितलं, पी.टी. उषा रन्स, पी.टी. उषा रन्स फास्ट. मग या ठिकाणी आता तो प्रिपोजिशनसोबत सगळ्यात जास्त त्रास देणार आहे. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला प्रिपोजिशनचा अभ्यास करायचा आहे, ॲडव्हर्बचा अभ्यास करायचा आहे. आपण ॲडजेक्टिव्ह आणि प्रोनाऊन व्यवस्थित समजून घेतले. तर आता आपण काय सुरू करणार आहोत? ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हटलं की लगेच आपल्याला काहीतरी जाणवतं, त्या शब्दातच काहीतरी मिनिंग आहे. ॲडव्हर्ब म्हणजे वर्बच्या मिनिंगमध्ये तो काहीतरी ॲड करतो. ठीक आहे. आता वर्बच्या मिनिंगमध्ये ॲडिशन झालं की या ठिकाणी काय होतं की एक वेगळा इफेक्ट येतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, पी.टी. उषा रन्स आणि पी.टी. उषा रन्स फास्ट. फास्ट या शब्दाने काय केलं? रन्स या शब्दाच्या मिनिंगमध्ये बदल घडवून आणला. मग काय असतो ॲडव्हर्ब? द वर्ड दॅट गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द व्हर्ब किंवा द वर्ड दॅट क्वालिफाईज द व्हर्ब और द वर्ड दॅट मॉडिफाईज द व्हर्ब इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब. मग हा फक्त व्हर्बलाच मॉडिफाय करतो का? नाही, तर तो ॲडजेक्टिव्हला पण मॉडिफाय करतो, दुसऱ्या स्वतः ॲडव्हर्बला पण मॉडिफाय करतो. उदाहरणार्थ, दिस मँगो इज स्वीट असं जर उदाहरण घेतलं आणि आपण म्हटलं दिस मँगो इज व्हेरी स्वीट, तर व्हेरी हा शब्द काय करतो? स्वीट या शब्दाला मॉडिफाय करतो. म्हणजेच दुसऱ्या ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करणारा शब्द पण काय असतो? ॲडव्हर्ब असतो. किंवा मग आपण जे उदाहरण घेतलं कोणतं? व्हर्बला मॉडिफाय करतं. द बॉय शाउटेड लाऊडली, तर शाउटेड हा व्हर्ब आहे.
शाउटेड हा वर्ब आहे आणि लाऊडली या शब्दाने काय केलं, शाउटेड या शब्दाला मॉडिफाय केलं, म्हणून आपण काय म्हणतो या ठिकाणी, तो व्हर्बला मॉडिफाय करतो. आणि तिसरं जर उदाहरण घ्यायचं तर दे बिहेव्ड रिअली बॅडली. दे बिहेव्ड रिअली बॅडली. रिअली आणि बॅडली दोघं काय आहेत, ॲडवर्ब आहेत. मग एका ॲडवर्बला दुसऱ्या ॲडवर्बने काय केलं, मॉडिफाय केलं. थोडक्यात ॲडवर्ब काय करतो, ॲडवर्बलाच दुसऱ्या मॉडिफाय करतो. या ॲडवर्बचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून घेतले तर आपल्याला पुढे क्लॉजेसचा अभ्यास करायला, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसचा अभ्यास करायला आणि एका पार्ट्स ऑफ स्पीचचा दुसऱ्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जे आपण रूपांतर करून वाक्य बनवतो त्या अभ्यासासाठी हा अभ्यास त्या एक्झरसाईजसाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहिला प्रकार आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. जेव्हा ॲडवर्बची बेसिक डेफिनेशन आपण शिकतो तेव्हा काय म्हणतो, द वर्ड दॅट शोज टाईम, प्लेस ऑर मॅनर इज कॉल्ड ॲज ॲडवर्ब. अशी एक छोटीशी डेफिनेशन आहे. पण आता डिफिकल्टी लेवल वाढली, आपल्याला भरपूर प्रकार अभ्यासावे लागतील ॲडवर्बचे. ते आता आपण अभ्यासू. पहिला आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. उदाहरणं बघू. ॲगो, बिफोर, अर्ली, लेट, सून, नाऊ, देन, डेली, ऑलरेडी, एस्टरडे, नेवर. आता नेवर म्हणजे कधीच नाही. एस्टरडे म्हणजे काल. काय दर्शवलं, वेळ दर्शवलं. नाऊनच्या नंतर व्हर्बच्या नंतर आले, व्हर्बला मॉडिफाय केलं म्हणून ते ॲडवर्ब. ॲडवर्ब ऑफ प्लेस. कम हेअर. हेअर शब्द प्लेस दर्शवतो. कम काय, ॲक्शन आहे. मग कम या ॲक्शन वर्डला मॉडिफाय केलं हेअर या शब्दाने. कम हा व्हर्ब आहे म्हणून हेअर काय झाला, ॲडवर्ब ऑफ प्लेस झाला. अजून उदाहरणं बघू. हेअर, देअर, इन, आउट, अबव, बिलो, इनसाइड, आउटसाइड, फार, नियर, बॅकवर्ड, फॉरवर्ड, एटसेट्रा. हे सगळे शब्द कधीतरी आपण दुसऱ्या एखाद्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पण बघू. त्यावेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण त्याचं फंक्शन महत्त्वाचं आहे. प्रिपोजिशनचं फंक्शन वेगळं असतं. बिलो हा शब्द प्रिपोजिशन म्हणून तुम्ही अभ्यासलेला असेल, पण त्याचं फंक्शन वेगळं असतं आणि इथलं फंक्शन वेगळं आहे ॲडवर्ब म्हणून. तो काय करतो, व्हर्बला मॉडिफाय करतो. त्यानंतर ॲडवर्ब ऑफ डिग्री. महत्त्वाचा प्रकार आहे हा ॲडवर्ब ऑफ डिग्री. जनरली ॲडवर्ब ऑफ डिग्री म्हटलं की आपल्याला काय माहिती असतं, ॲडजेक्टिव्ह. डिग्री म्हणजे ॲडजेक्टिव्ह. मग फक्त ॲडजेक्टिव्ह डिग्रीच असते का, ॲडवर्ब नसते का, तर असते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. दिस मँगो इज व्हेरी स्वीट. आता स्वीट हा शब्द आहे, याच्या मिनिंगमध्ये थोडीशी भर घातली व्हेरी या शब्दाने. म्हणजे व्हेरी हा शब्द काय झाला, ॲडवर्ब झाला आणि हा ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करतो. तर असे शब्द जे असतात ते काय असतात, ॲडवर्ब ऑफ डिग्री असतात. उदाहरणं बघू. व्हेरी, मच, टू, क्वाईट, ऑलमोस्ट, लिटल, अ लिटल, हाफ, पार्टली, होलली, रॅदर, समवॉट, एटसेट्रा. ठीक आहे, समजलं. पुढे बघूया ॲडवर्ब ऑफ नंबर ऑर फ्रिक्वेन्सी. नंबर म्हणजे येस, आपल्याला काहीतरी तिथे क्रमांक वगैरे बघायला मिळतील, एकूण किती. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, किती वेळा. असे जे शब्द असतात ते आपल्याला दर्शवावे लागतील. उदाहरण बघूया. वन्स, ट्वाईस, थ्राईस, अगेन, ऑलवेज, नेवर, सेल्डम, समटाइम्स, फ्रिक्वेंटली, फर्स्टली, सेकंडली, एटसेट्रा. फर्स्टली आणि सेकंडली नंबर, फ्रिक्वेंटली काय दर्शवतो, फ्रिक्वेंटली फ्रिक्वेन्सी दर्शवतो. ॲडवर्ब ऑफ मॅनर. डज, सो, वेल, इल, हार्ड, फास्ट, स्लोली, सिन्सिअरली, सर्टनली. बरेचसे एल-वाय प्रत्यय असलेले ॲडवर्ब्स हे ॲडवर्ब ऑफ मॅनर असतात. आणि हे आपण पहिल्या उदाहरणात बघितलं. पी उषा रन्स फास्ट. ॲक्शनला मॉडिफाय करतो. ॲक्शन कशी घडली हे आपल्याला दर्शवतो. त्याला आपण काय म्हणतो, ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणत असतो. ॲडवर्ब ऑफ डिनायल ऑर ॲफर्मेशन. पुढचा जो प्रकार आहे ॲडवर्ब ऑफ डिनायल ऑर ॲफर्मेशन. डिनायल म्हणजे नकारात्मक प्रतिसाद, ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक प्रतिसाद. उदाहरणार्थ बघा. शुअरली एल-वाय प्रत्यय आहे पण ॲफर्मेशन आहे. सर्टनली सकारात्मक प्रतिसाद. येस सकारात्मक प्रतिसाद. नो, नॉट नकारात्मक प्रतिसाद, ज्याला आपण डिनायल म्हणतो. बाय ऑल मीन्स, नॉट ॲट ऑल. बाय ऑल मीन्स सकारात्मक आणि नॉट ॲट ऑल नकारात्मक. पुढचं उदाहरण बघू. ॲडवर्ब्स ऑफ रिझन. एक्झाम्पल्स बघा. देअरफॉर, हेन्स, कॉन्सिक्वेंटली. इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब्स. हो, हे तिकडे पण आहेत. कुठे, प्रोनाऊनमध्ये, ॲडजेक्टिव्हमध्ये, इथे सुद्धा आहेत. पुन्हा फंक्शन लक्षात घ्या. काही उदाहरणं वेगळे असतील बघा. वेन, व्हॉट, वेअर, व्हाय, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ फार,
हाऊ ऑफन, हे सगळे काय झाले, इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब झाले. ॲडवर्बचं फंक्शन लक्षात घेतलं तर कन्फ्युजन होणार नाही. रिलेटिव्ह ॲडवर्ब, रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण होते. आता रिलेटिव्ह ॲडवर्ब तिकडे सब्जेक्टला मॉडिफाय करता येते आणि इकडे कशाला मॉडिफाय करेल, व्हर्बला मॉडिफाय करेल. एवढं लक्षात ठेवा. व्हेअर, वाय, वेन हे काही उदाहरणं. आता ॲडवर्ब नंतर जो महत्त्वाचा पार्ट्स ऑफ स्पीच असतो तो असतो प्रिपोजिशन. हो, खूप महत्त्वाचा. या प्रिपोजिशनमध्ये आपण काय बघतो, पोझिशन नावाच्या आधी आणि नंतर आलेला असतो हा, आणि दोन नावांमध्ये काय दर्शवतो, रिलेशनशिप दर्शवतो. टेबल इज चेअर असं म्हटलं तर टेबल आणि चेअर या दोन नावांमध्ये रिलेशन नाही दिसलं. टेबल इज नियर चेअर असं जर म्हटलं तर आपल्याला लगेच त्यांचा संबंध कळला. नियर या शब्दाने संबंध दाखवला. याचे काही प्रकार असतात, काही सिंपल प्रिपोजिशन असतात, काही कंपाऊंड प्रिपोजिशन असतात. सिंपल प्रिपोजिशनचे उदाहरण बघू. ॲट, बाय, फॉर, फ्रॉम, इन, ऑफ, OFF, ऑफ, ऑन, आउट, थ्रू, टिल, अप, विथ. त्यानंतर कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजे सिंपल प्रिपोजिशनला काही प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड झाला, म्हणजे आउट शब्द आहे त्याला AB प्रत्यय लागला तर अबाउट म्हणजे तो काय झाला, कंपाऊंड प्रिपोजिशन. बघा, अबाउट, अबव, अक्रॉस, अलॉंग, अमंग, अराउंड, बिफोर, बिहाइंड, बिलो, बिसाइड, बिटवीन, बियॉन्ड, इनसाइड, इनटू, आउटसाइड, विदिन, विदाउट हे सगळे झाले कंपाऊंड प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा एक फार इंटरेस्टिंग प्रकार आहे तो म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज. त्याच्यात व्हर्ब वगैरे आलेले असतात आणि सोबत एक प्रिपोजिशन आलेला असतात. म्हणजे जो शब्दांचा समूह असतो आणि तो समूह कसलं काम करतो, प्रिपोजिशनल फ्रेजचं. उदाहरण बघू. इन्स्टेड ऑफ, इन फेवर ऑफ, इन केस ऑफ, अकॉर्डिंग टू, बाय डिंट ऑफ, इन कोर्स ऑफ, अलॉंग विथ, ऑन बिहाफ ऑफ, अवे फ्रॉम, इन ॲडिशन टू, इन स्पाइट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ, इन ऑर्डर टू, फॉर द सेक ऑफ, इन प्लेस ऑफ, इन कंपॅरिझन विथ हे सगळे प्रिपोजिशनल फ्रेजचे एक्झाम्पल झाले. प्रिपोजिशनचे अजून प्रकार पडतात. टाईम दर्शवणारे, पोझिशन दर्शवणारे, मुवमेंट दर्शवणारे. तर टाईम दर्शवणारे कोणते आहेत मग, ॲट, ऑन, इन, अंटिल, सिन्स, फॉर, बिफोर, ऑफन, ड्युरिंग. पोझिशन दर्शवणारे पण तेच आहेत. ॲट, ऑन, इन, अंडर, बिहाइंड, अपोजिट, बिटवीन, नियर, इन फ्रंट ऑफ. मुवमेंट दर्शवणारे अप, डाऊन, ओव्हर, थ्रू, अलॉंग, अक्रॉस, इनटू, ऑफ, आउट ऑफ, इनटू. खूप उदाहरणं आहेत. याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल सेशन घ्यावं लागेल, तेव्हा या सगळ्यांमधला फरक कळेल आणि ते एक्झाम्पल्ससह तुम्हाला समजून सांगावं लागेल. आता फक्त आपण बेसिक बघतोय. पुढचा प्रकार म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शन महत्त्वाचा प्रकार आहे. तो काय करतो, शब्दांना जोडतो. याचे दोन प्रकार येतात. एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. शब्दाला शब्द जो जोडतो तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि मेन क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉजशी जोडतो तो सबऑर्डिनेट कंजंक्शन. आता जे शब्दाला शब्द जोडतात ते पण एका रँकचे असतात. उदाहरणार्थ नाऊन टू नाऊन, ॲडजेक्टिव्ह टू ॲडजेक्टिव्ह. आपण काही उदाहरणं बघू. नाऊन विथ नाऊन, मोहन अँड सोहन किंवा मोहन ॲज वेल ॲज सोहन. वर्ब विथ वर्ब, वी वर्कड अँड प्लेड. ॲडजेक्टिव्ह विथ ॲडजेक्टिव्ह, ही इज सॅड बट होपफुल. ॲडवर्ब विथ ॲडवर्ब म्हणजे ॲडवर्बलाच ॲडवर्बसोबत जोडतो. ही स्पोक लाऊडली अँड अँग्रीली. फ्रेज विथ फ्रेज, एक फ्रेज दुसऱ्या फ्रेजला जोडणारा शब्द पण काय आहे, कंजंक्शन आहे. कोणता कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. शी इज हॅपी विथ यू बट अनहॅपी विथ मी किंवा अँग्री विथ मी. सेंटेन्स विथ सेंटेन्स, ही वर्कड हार्ड यट ही फेल्ड. आता या ठिकाणी सेंटेन्स विथ सेंटेन्स त्या ठिकाणी ॲड झालं. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये काय सांगितलं मी, क्लॉजला क्लॉजशी जोडतं. थोडक्यात सबऑर्डिनेट क्लॉजला मेन क्लॉजशी जोडतं. इट जॉईन्स सबऑर्डिनेट क्लॉज टू मेन क्लॉज. सो एक्झाम्पल, टेल मी वेअर ही लिव्स, राईट. आय डोंट नो व्हॉट ही लाईक्स. आय नो व्हाय ही केम हेअर. आय वॉज अवे when she came here. He is the boy who bet my brother. So these are some of the examples of subordinating conjunctions. So we studied two conjunctions, coordinating conjunctions and subordinating conjunctions. So we are going to finish this with the last parts of speech, that is interjection. What is interjection? Interjection is a parts of speech that expresses
sudden feelings or emotions. Means what happens? We witness something that shocks us, and in that shocks we make some noises, and that noise is nothing but interjection, because that noise is our sudden feeling or emotion. It can be a single word, it can be a sentence. It can be a single word, it can be a sentence. When it is single word, we call it interjection. When it is full sentence, we call it exclamatory sentence. For example, I would like to repeat the definition. Interjection is a word which expresses some sudden feelings or emotions. For example, alas, alas, she is dead. Alas, she is dead. When do we use the word alas? When the incident is very sad, like alas, she is khalas, like this. Alas, she is dead. Then we have hurrah, we won the match. Then we have wow, you look terrific today. You are looking very nice. You are looking gorgeous. Wow. So like these words express our feelings, sudden feelings. Ah, this dish is very delicious. Ah, again sudden expressions. Ah, wow, what a dish. Like this. My son, oh, what have you done? Oh, my son, what have you done? Oh, the word oh is shows sudden feelings. So these are some of the important examples of interjections. I would like to read something for you. In fact, an interjection is a mere sound. It stands alone and is not connected with the other parts of the sentence. It is thrown into the sentence to express some sudden feelings. It is just a sound. In the beginning only I said we make some noise. Actually we make some sound. And this sound alone can stand. Oh, oof. Suppose you missed the bus. What you will say? Oof. So oof will tell us something wrong happened to you. Oh no. Again this word will tell us that something wrong happened to you. Oh yes. Again this word will tell us that something good happened to you. So these words can stand alone by their own without the help of other sentence. So further sentence, or the rest of the sentence is only the explanation. Why you are happy, why you are sad, why you got excited, right? So these examples will tell you that the word interjection is an independent word. It has its own meaning, though it is sound, but it expresses the emotions. Alright. So in this way today we have finished parts of speech. Hope so you understood. And if you have understood them carefully or nicely, perfectly, you will understand the further topics of grammar nicely. Okay? Thank you. Bye bye.